1985 ते 82-80 दरम्यान सुरू होते काम केलेलं. तर पूर्ण लोकांनी आमच्या मला वाटतं सातारा गावच्या लोकांनी मला वाटतं 7 ते 6 एकर जमीन त्यावेळच्या रेटने 100-150 रुपये गुंठ्याच्या रेटने शासनाला दिले. कुठेतरी गोवा आणि आपले जे संबंध आहेत पूर्वीपासूनचे कुठेतरी ते दूर होते ते जॉईन होण्यासाठी आणि बऱ्यापैकी लोकांनी ते सहकार्य केलेलं. चांगल्यापैकी काम चालू होते इथं. आणि इथं होत असताना इथं फुलाची सध्याची परिस्थिती बघितली तर पूर्णतः नादुरुस्त आहे. म्हणजे आता एका वर्षानंतर येतात, 6 महिन्यानंतर येतात आणि थोडीशी डागडुजी करतात जातात. इथं येणारे आमच्याकडे दिवसाला मला वाटते 7 ते 8 हजार इथं पूर्ण गावामध्ये जाणारे आमचे जे जे बेरोजगार आहेत ते कामासाठी तिकडे जातात. त्यांना काम मिळतं. भविष्यात तर पूर्ण इथं काहीतरी अपघात झाला आणि एखादा अपघात झाला असताना कुठेतरी त्याची पूर्ण फॅमिली साहेब इथं काय म्हणतात ते डॅमेज होऊ शकते. त्याच्यामुळे शासनाने दोन्ही शासनाने इथं कुठेतरी चांगले संबंध आपले आहेत गोवा आणि महाराष्ट्र किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जेणेकरून ते सुद्धा सुधारण्यासाठी पुढे भविष्यात येणाऱ्या युवकांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही शासनाने इथं लक्ष घालावं आणि हे जे काम चाललंय ते कुठेतरी चांगल्या परिणाम व्हावं. आता तात्पुरती डागडुजी करतात हे आम्हाला मान्य नाहीये पण ते कुठेतरी चांगल्या परिणामी कायमस्वरूपी यावं किंवा माझी इच्छा. दोघाही गव्हर्नमेंटच्या किंवा होम मिनिस्टर हरिओम प्रकार करतात. रोज तिथे बघितलं तर असंच असतं. काय आता किती दिवस झाले का प्लेटचे तर दूरदर्शनाची प्लेट अशी उचलून तर एक तर खाली कोणतरी गेला तर काय म्हणत. काय तुमची मागणी काय आहे सरकार? मागणी की आता रोज येऊन जरा करतात त्याच्यापेक्षा काहीतरी व्यवस्थित एकदाच करायचं ना हीच मागणी आहे. आणि काय आता जातले एका याच्यात जातले नाही ते करू काय हे तुमका आता उन्हाळ्यातच साधारण मला वाटतं 83-84 असेल उद्घाटन इथे झालेलं. शंकरराव चव्हाण होते तेव्हा मुख्यमंत्री. आणि आज हे फुल कुंपवत झालेला 2 कारण आहेत. एक म्हणजे ह्याच्यावर दुरुस्तीची हे नाही. म्हणजे आता आम्ही 8 महिने झाले त्यांना निवेदन दिलेलं होतं 8 महिन्यापूर्वी की हे रस्ता आहे हे जे पूल आहे त्यातले ते पाटे जे आहे ते कमकुवत झालेले आहेत आणि तुम्ही तातडीने ती दुरुस्त करा. तर त्याच्यावर त्यांनी एकदा बघून गेले पण परत काय निधी काय खर्च घातला नाही. काल परत मी फेब्रुवारीमध्ये त्यांना निवेदन दिलं म्हणजे ग्रामपंचायतीमार्फत की तुम्ही लवकरात लवकर करा ते. तरी त्याने मला तेव्हा काय सांगितलं की आम्ही वर मंजुरीला पाठवले निधी नाही आहे आपल्याकडे तेव्हा मी लवकरात लवकर करून घेतो. पण आजपर्यंत काय त्याने आता हे बराचसा उठाव झाल्यानंतर मला वाटतं त्यांच्या कानापर्यंत ती बातमी पोचली असेल आणि त्यामुळे आता त्याने घेतलं. पण हे सिमेंटाचं आहे हे सिमेंटाचं कितपत राहू शकेल याची खात्री आम्ही देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट याला कारण आहे की ह्या पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे कारण बरीच वर्ष झाली आहेत. बाजूचे ते तुमच्या गोवा राज्याचे रेतीवाले हे जे रेती काढतात त्यामुळे या पुलाच्या आजूबाजूला रेती काढल्यामुळे पुलाला धोका आणि तिथे पुढे रेल्वे पूल आहे. मागे तुम्ही पाहिलं असेल तिथला एक भाग खचलेला आहे तो कोणाच्या चुकीमुळे नाही रेती काढल्यामुळे ढसाळतो ना पुढचा. आता आमचे 9 गुंठे ही माझी बागायची आहे 9 गुंठे बागायच्या आतमध्ये दिलेले मग आमचं म्हणणं काय वैयक्तिक जे काय असतील ते बाकी पण जे पूल आहे हे पूल व्यवस्थित राहणं महत्वाचं आहे. कारण या पुलावरनं बऱ्याचशा आमच्या भागातले तालुक्यातले जिल्ह्यातले म्हणा लोक आम्ही गोवा राज्याचा पहिला आभारी आहे. ओके ते आमचे लोक तिथे येऊन पोट भरत आहेत. तर हा संपर्क तुटला उद्या सकाळी हे लाईटली कोणी घेऊ नये. हा संपर्क तुटला तर बऱ्याचशा लोकांना उपासमारीची पाळी निर्माण करणारा आहे. आणि जर जायचं परत गोव्यात झालं तर आम्हाला सावंतवाडीवरनं असं 15 मार्गे गोव्यात जावं लागेल. मग ते महागात पडेल. कोण 10,000ची कोण 15,000ची नोकरी करतो त्यांना ते परवडणारं नाही आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर लवकरात लवकर एक निर्णय घ्यावा आणि या पुलाचं जर स्ट्रक्चर ऑडिट करून जर ते कुंपवत झालेलं असेल तर त्याच्याआधी पर्यायी व्यवस्था लोकांनी केली पाहिजे अगोदर. आता अचानक जर पडलं तर जीवितहानी होणारच आहे वित्त आणि जीवहानी होणारच आहे. पण लोकांचं नुकसान होणार आहे की लोक जे
नोकरीसाठी पोटा पाण्यासाठी हाताला काम मिळालेलं आहे ते त्यांचं हातातलं काम निसटून जाईल आणि लोकांवर उपासमारीची पाळी येतात. त्यांना भाल्या हे मिळायचे ना. आता जातले एका ह्याच्यात जातले नाही ते जमायचे नाही. पुलाचे काम जे त्यांच्यानी कॉन्क्रीट घातलेले असतात त्याका लोखंड काय ना ते कितपत किती दिवस टिकतले ह्याची गॅरंटी कोण दिता काय त्यांचे अधिकारी सुद्धा ना. आम्ही जाय काय विचारतलो त्यांना तर कामगारांक आम्ही काय विचारतलो. कोणाक तरी डोळ्याक पाणी लावचे काम असं आहे आणि काही एक नाही आता याच्यात. हे या 8 दिवसात हे परत तडे जातले आणि परत होते तसे लोखंड दिसतले ते प्लेटी दिसतले. हे लोकांका परत आमका उद्योग करतले काहीतरी आणि लोकांचे हाल करतले. उद्या फाल्या कोसळलेल्या लोकांका त्रास असा.